नमस्कार मंडळी, गौरी किचन आणि बरंच काही मध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे शुक्रवार म्हटलं की काहीतरी नॉनव्हेज पाहिजेच ना. मग म्हटलं चला आज सुकी मच्छीचा आपण काहीतरी बेत आखूया. आणि मग मी आणला जवळा. हा आता सुका जवळा आणि भाकरी काय कॉम्बिनेशन आहे ना. मग वाट कसली बघताय, चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. हा मी जवळा घेतलाय. हा जवळा एकदम स्वच्छ बघून बाजारातून घेऊन यायचा आणि त्याला व्यवस्थित असा कढईमध्ये छान परतवायचा. इकडून तिकडे तिकडून इकडे असा व्यवस्थित परतवायचा. चारही बाजूनी तो चांगला भाजला गेला पाहिजे. आता बघा, हा थोडासा भाजला आणि बारीक गॅसवर करायचा. त्यामुळे कसा जवळा जळत नाही खाली आणि व्यवस्थित राहतो. आणि असा कुरकुरीत बघा, असा कुरकुरीत झाल्यावर तो असा काढून घ्यायचा. जवळाचं कॉम्बिनेशन ना, म्हणजे सुका जवळा पण छान लागतो. नुसताच कांदा आणि कोथिंबीर वगैरे पेरून तोही छान लागतो भाकरी सोबत. आणि त्याची भाजी केल्यावर पण तो छान लागतो. आणि कोकण पट्ट्यात तर याची खासियत आहे जवळा आणि भाकरी. हा मी आता बघा जवळा असा मस्त लालसर भाजून घेतलाय आणि तो लगेच मी पाण्यात धुवून नाही घेत. तो सुका जवळा असाच ठेवलाय भाजलेला साईडला ठेवून. आणि एका कढईत मी तेल घेतलंय, साधारण 4-5 चमचे तेल. आणि मग त्यानंतर त्यात फोडणी टाकायची. बारीक चिरून 1 किंवा 2 मिरच्या, तुम्हाला जसं तिखट लागेल तसं, आणि थोडासा कढीपत्ता. मालवणी भाषा ना एकदम छान आहे. मालवण पट्ट्यात, कोकण पट्ट्यात ही ना म्हणजे सुकी मच्छी जास्त खाल्ली जाते. आणि मी स्वतः मालवणी आहे, पण मला मालवणी भाषा काही फार इतकी येत नाही. थोडी थोडकी मोडकी येते. मजा आहे. पण कोकण पट्ट्याची ती भाषा आणि त्यांचं जे खाण्याचं जे कॉम्बिनेशन आहे खूप भन्नाट आहे. आणि चुलीवरचा हा जवळा 1 नंबर लागतो, खरं सांगते. पण आपल्याकडे काही इकडे चूल वगैरे नाहीये, तर मी गॅसवर हा बनवते. तितकी चव नाही येत, पण बघूया. आणि हा मी एक साधारण मोठे 2 कांदे घेतलेले आहेत. कारण काय, सुकी मच्छी जी पण असते आपण बनवतो त्यात ना कांदा खूप टाकायचा आणि मग चव छान लागते आणि हिरवसपणा पण नाही येत मच्छीला. हे बघा, असं कांदा मी छान परतवून घेतलाय आणि तो ब्राऊन होईपर्यंत आपण असा चांगला परतवून घ्यायचा. त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट. 1 चमचा तरी आलं लसूण पेस्ट टाकायची. त्यामुळे काय होतं, आणि ती पण चांगली म्हणजे त्यातला कच्चापणा जायला पाहिजे इतकी चांगली परतवून घ्यायची. नाहीतर काय होतं, कधी कधी लसूणचा मग वास म्हणजे येतो आणि मग हिवसपणाही जात नाही मच्छी मधला. त्यामुळे अशी छान परतवून घ्यायची. हे बघा, अशी छान ब्राऊन होईपर्यंत मी व्यवस्थित केलेले आहे. आणि मग त्यात आपण टाकणार आहोत टोमॅटो. टोमॅटो पण छान चांगले व्यवस्थित परतवून घ्यायचे, शिजू द्यायचे व्यवस्थित. आपण जो जवळा घेतलेला ना मगाशी, जो भाजून घेतलेला, त्याला आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. कारण तो कसा माहिती, तो आधी धुवून नाही घ्यायचा. आधीच धुतला ना तर त्यामुळे काय होतं माहितीये, तो मऊ पडतो. आपल्या इकडे कांदा टोमॅटो वगैरे परतेपर्यंत ना तो खूप मऊ होऊन जातो. म्हणून ज्यावेळेला कांदा टोमॅटो परतून होईल ना, त्याच वेळेला मग नंतर तो जवळा चांगला धुवून घ्यायचा स्वच्छ. आता जवळा का धुवायचा, तर जवळा किंवा कोणतीही सुकी मच्छी ही ना बाहेर वाळत घातलेली असते, सुकवलेली असते. त्यामुळे धूळ माती वगैरे त्यात पडलेली असते आणि कचकच लागते दाताखाली. त्यामुळे तो स्वच्छ धुवून घ्यायचा, भाजून घ्यायचा, धुवून घ्यायचा. कारण मग त्यातलं सगळं तो धूळ वगैरे असते जी काही ती, आणि कचकचपणा जो असतो तो सगळा निघून जातो. तो गाळ खाली तळाला राहतो आणि मग चवीलाही चांगलं लागतं. आता खाली ते कचकच आलं ना, मला अजिबात आवडत नाही. हे बघा, हे असं स्वच्छ धुतला आणि असं पिळून घेतलेलं आहे. सुकी मच्छी ना जितकी छान बनवाल ना आणि जितकी हिवसपणा कमी कराल ना, तितकी ती छान लागते. नाहीतर काही ठिकाणी असं होतं की ते हिवसपणा लागतो, त्यामुळे खायला पण इच्छा नाही होत, मन नाही करत. आमच्याकडे मालवणीमध्ये न्यायला जवळ म्हणतात. सुको जवळ आणि भाकरी तांदळाची.
खातस का गो असं असं विचारलं जातं. खूप मजेशीर भाषा आहे. मला नीट जमत नाही, नाहीतर मी तुम्हाला मस्त त्याच भाषेमध्ये छान सांगितलं असतं आजची रेसिपी. हा बघा, हा जवळा असा धुवून घेतला आणि पिळून घेतला, त्यातलं पाणी आपण काढून घेतलं आणि आता तो आपण कांदा टोमॅटो जे परतवून घेतलं त्यात आपण सगळे मसाले टाकूया. अर्धा चमचा हळद, 1-1.5 चमचा धणे पावडर, लाल तिखट मी 3 चमचे घेतलेले आहे, तिखट जसं हवं तसं. त्यानंतर हे चांगले मसाले असे परतवून घ्यायचे, जळू द्यायचे नाही. गॅस बारीकच ठेवायचा, स्लो ठेवायचा गॅस, त्यामुळे मसाले जळत पण नाही. बघा, हे छान असं परतवून घेतलं ना की मग त्यानंतर आपण त्यात जवळा टाकणार आहोत आणि जास्त नाही, 5 मिनिटात तो मस्त शेकला जाणार, कारण आपण ऑलरेडी त्याला चांगला परतवून घेतलाय, त्यामुळे तो शिजायलाही वेळ लागत नाही. हे बघा, आता हे मी पूर्ण टाकलाय जवळ त्याच्यात आणि 5 मिनिटं आपण असा ठेवून देणार आहोत. असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. कोथिंबीर भरपूर घालायची, कारण सुक्या मच्छीला जी चव येते ना कोथिंबीर वगैरे भरपूर घातल्यात. आणि मला कोथिंबीर शक्यतो ना सगळ्या जेवणामध्ये लागतेच, त्यामुळे मी अशी महाग असेल तरी ती विचार न करता अशी घालते भरभरून, कारण कोथिंबीर शिवाय माझं काही पान हलत नाही, की मला ती लागते. आणि सुक्या मच्छीत तर स्पेशली जास्तच. मीठ मी ते थोडस घालणार आहे, कारण काय सुक्या मच्छीला मीठ लावून ती सुकवली जाते, त्यामुळे त्यात मीठ एकदम जास्त घालायचं नाही, आता खार लागतं पूर्ण, त्यामुळे मीठ सांभाळून घाला. आणि कोथिंबीर घातली आहे, माझी आवडती, मी नंतर वरून पण टाकते थोडीशी. आणि बघा, हे असं छान असं परतवून आपण त्यात कोकम टाकणार आहोत. आणि कोकम पाहिजेच, कोकम शिवाय काही सुक्या मच्छीला किंवा कोणत्याही मच्छीचं जेवणला काही चवच नाही. त्यामुळे आमच्या कोकणपट्ट्यात मालवण साईडला कोकम ही भरपूर टाकली जातात, वापरली जातात. आणि मी पण ही गावाकडचीच मस्त आणलेली कोकम आहेत, ही 5-6 कोकम तरी मी टाकते, त्यामुळे व्यवस्थित लागेल आणि दिवस पण अजिबात येत नाही. तुम्ही ही अशीच पद्धत करून बघा, अजिबात तो हिवस लागत नाही आणि छान एकदम मस्त फळफळीत असा सुका जवळा होतो मस्त. आणि हे झाकण मारून मी ठेवते, 5 मिनिटं ठेवते. आणि बघा, आता झालेला आहे आपला जवळा. मी ताट लावते, ही भाकरी, जवळा आणि सोबत कांदा. सो फ्रेंड्स, आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा. आणि अशाच खूप छान छान मालवणी, कोकणी आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रीयन मी रेसिपी तुम्हाला दाखवत राहील. तुमचं प्रेम असंच राहू द्या माझ्यावर आणि माझ्या अशा रेसिपीज बघत राहा. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. धन्यवाद.